यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. रुपेशजी कोंडे ग्रामपंचायत अस्सलचे विद्यमान सदस्य यांच्याच नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. क्वार्टर फायनल नंबर 4 अवनी 11 SBCC उंब्रोली बनाम श्री 11 नेरळ मोचवाडी. पहिलाच बॉल हवाई हल्ला मिडॉन आतमध्ये लॉंगॉनला पाठवला बॉल सीमा पार. अमोल चव्हाणचा तडाखा घातक फलंदाज आणि घातक षटकार. थँक्यू डीजे. दोन्ही लेफ्टी बॅटर आलेले. एकीकडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साजिद शेख आपण पाहतात, दुसरीकडे स्ट्रायकिंग एंडला अमोल चव्हाण. दोन्ही लेफ्टी बॅटर आलेत. साहिल लोंगले बॉलिंग मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न. टोटल 35चं टार्गेट. 18 चेंडूंमध्ये पहिल्या बॉलवरती षटकाराने केली सुरुवात. पाहत होता चेंडू आडवा बाटनं खेळले. स्क्वेअर लेगला जवळपास खेळाडू नाही आहेत. पोहोचतील का हर्षल लोंगले? त्यांना बीट करून बॉल चालला सीमा पार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू डीजे. 2 बॉल 10 धावा 35चं टार्गेट. 18 चेंडूंमध्ये होतं. 2 बॉलमध्ये 10 वसूल केल्यात. साहिल तयार. फिल्डिंगची विवरचना आखत असताना आता मिड ऑफ आतमध्ये घेतला. लॉंगॉनला बाउंड्रीच्या दिशेने पाठवला. प्रमाणे फिल्डिंग चालू आहे त्याप्रमाणे सिस्टमॅटिक बॉलिंग आता करावी लागणार आहे. 35चं टार्गेट तितकंसं मोठं नाही. 18 बॉलमध्ये शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये कधी कुठल्याही क्षणाला कुठल्याही ओव्हरमध्ये सामना टर्न करण्याची क्षमता उंब्रोली संघाच्या बॉलर्सकडे. पुन्हा एकदा बॉल होते यार. वेगवान चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. गॅपमध्ये चाललाय बॉल. मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफच्या दिशेने निघालाय आणि बघता बघता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथून मिळतात धावा 4. चौदा धावा धावपटलावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आले सलग. 2 चौकार. एक स्क्वेअर लेगला. त्यानंतर हा फटका बरोबर एक्स्ट्रा कव्हरला होता परंतु तो हळूहळू लॉंग ऑफमध्ये आला. चौकार मिळाला. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनगडी बाद 14 या धावसंख्येवर. आता राऊंड द स्टम्प्स आलेत. साहिल तयार. वेगवान चेंडू खोलवा टप्पाचा चेंडू. पंचांकडे लाऊड अपील. लेग बी फक्त विकेटसाठी. पंचांकडे अपील होती. 1 रन या बॉलवरती लेग बाईटच्या माध्यमातून मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. कदाचित मगाशी लॉंगॉनला खेळाडू लावला तेव्हा असं वाटलं की कदाचित यॉर्कर बॉल येईल परंतु आकाशनं आधी सांगितलं होतं की हा फटका एक्स्ट्रा कव्हरला जाईल आणि तो एक्स्ट्रा कव्हरलाच निघाला होता. एक सिंगलच्या मदतीने 15. टोटल टार्गेट 35. आतापर्यंत 15 झाल्यात. 20 बनवायच्यात उर्वरित 14 बॉलमध्ये. कुठल्याही क्षणाला मॅच टर्न होऊ शकते. साजिद येतात आता स्ट्रायकिंग एंडवर. हवेत खेळलेत. लॉंग ऑफला जवळपास खेळाडू नाही आहेत. लॉंगॉनला होते. बॉल चाललाय सरळ व्ही शेप मध्ये सीमा पार. हा षटकार. धन्यवाद. फटका खेळल्याच्या नंतर षटकार आला. कदाचित साजिदलाच वाटले नसेल की बॉल एवढा दूरवरती जाईल. ते एक्सप्रेशन पाहून आपल्याला तसंच वाटलं परंतु साजिदने हा षटकार टोकला. 21 धावा आणि आता फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. बॅट्समन आउट झालेत. एक षटकार त्याने टोकला. पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केल्यात त्या धावा 21. 12 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 12 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज.
थँक्यू. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये गणेश घारे आता मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 मध्ये कॅप्टन रोशन अडाव आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक गडी बाद 21. 12 चेंडूंमध्ये 14. बॉल तयार. हो, चांगला बॉल खोदून काढला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक राहिले दूर. बॉल सीमा पार चाललाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. विजयासाठी आता इक्वेशन राहिलं 11 चेंडू आणि 8 धावसंख्येचं. आडवा बॅटना फटका. स्क्वेअर लेगला चालला क्षेत्ररक्षक. चेतन पोचण्याच्या अगोदर बॉल त्यांना बीट करून सीमा पार. फाईन लेगला हात चौकार. धन्यवाद. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचे कॅप्टन. आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करा. कॅप्टन रोहित. धावसंख्या 31 ला 1. विजयासाठी आणखीन 4 ची आवश्यकता. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 32. विजयासाठी 3 ची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरपासून अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 21 वसूल केला साहिलच्या अगेन्स्ट. त्यानंतर पूर्णपणे प्रेशर रिलीज झाला. 12 मध्ये 14 राहिल्या. त्यानंतर चांगली बॅटिंग. 32 धावा. विजयासाठी 3. अवैध खेळलेत. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. प्रणय लोंगले जेल त्याने स्वीकारले. फलंदाज बाद झाला. विजयासाठी फक्त 3 धावसंख्येची गरज.